व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मनुष्य म्हटला की त्याला भावभावना आल्या. या भावभावना म्हणजे काय तर प्रेम, माया, आत्मीयता, जिव्हाळा, त्याचप्रमाणे राग देखील, मत्सर देखील, द्वेष देखील. आणि या सगळ्या भावभावना घेऊन मनुष्य आयुष्य व्यतीत करत असतो. यातले काही जण असे असतात की त्यांच्याकडे या सगळ्याच भावना अगदी टोकाच्या असतात. म्हणजे प्रेम केलं तर खूपच टोकाचं करणार, मत्सर केला तर प्रचंड टोकाचा करणार, द्वेष केला तर टोकाचाच करणार, राग आला तर बापरे पार जमदग्नीचा अवतार धारण करणार. असतात अशा काही स्वभावाचे व्यक्ती देखील. कारण आपल्याकडे म्हटलं जातं ना, स्वभावाला औषध नाही. आज एक गोष्ट सहज मनामध्ये आली आणि विचार करत होतो की अनेक जण असे आहेत जे पेट लवर्स आहेत, म्हणजे श्वानप्रेमी आहेत, ज्यांना मांजर, कुत्रा असे प्राणी हे करायला आवडतात, घरात ठेवायला, त्यांना पाळायला आवडतं. पण अनेकदा असं होतं की आपण घरामध्ये जो डॉगी पाळलेला आहे तो घरातल्या सदस्याला किंवा आपल्याला चावतो. पण तो एकदा चावला, आपण म्हणतो जाऊ द्या, रागाला असेल, बिचारायला त्याचं डोकं फिरलं असेल काहीतरी म्हणून चावला असेल. आता तो घरातला आहे, तो काही पिसाळलेला नाहीये, म्हणून आपण उपचार करतो त्याच्यावरही, स्वतःवरही, आणि पुढे कॅरी ऑन तो, मूव्ह ऑन तो. घरातल्या दुसऱ्या सदस्याला परत जर ते कुत्रं चावलं तर, तिसऱ्यांदा परत ते आपल्याला चावलं तर, आणि ते दर महिन्याला, दर आठवड्याला चावतच राहिलं तरी सुद्धा त्याला भूतलया दाखवून आपण घरामध्ये ठेवतो का? किंवा गेल्या एका व्हिडिओमध्ये आम्ही एक उदाहरण दिलं होतं की साप फार छान वाटला मला, काय त्याची ती चमचमणारी त्वचा आहे, वा वा वा, म्हणून मी तो साप घरी आणला आणि मला इतका लळा लागला त्या सापाचा की तो साप मी माझ्या चादरीत घेऊन झोपू लागलो. पण याचा अर्थ असा नाही ना की तो तुम्हाला डसणार नाही. तो कोणत्याही क्षणी मालेला विळखा घालू शकतो, डसू शकतो, काही होऊ शकतं, आणि ह्यातून तुमचंच नुकसान आहे. हे सुद्धा ज्यांना कळत नाही अशी लोक वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा लहानच आहेत की काय असं म्हणावंसं वाटतं. अर्थात थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आजचा हा व्हिडिओ नेमका कोणाबद्दल आहे. पण यांनी काय कबुली दिलेली आहे आपल्या आर्थिक स्रोताची, एवढी गडगंज संपत्ती कुठून आली याची कबुली स्वतःच दिलेली आहे आणि स्वतःच हसं करून घेतलेलं आहे. कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका बरं का, मजेदार व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना जाहीरपणे सांगून टाकलं की त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे. मातोश्री 2 त्यांनी कुठून बांधली, पैसा कुठून आला, इतका पैसा उद्धव ठाकरे कुठून कमवतात, हे उद्धव ठाकरे यांनी स्वतः कबूल केलेलं आहे बरं का, आणि ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर तेव्हा उद्धव ठाकरेंना ऐकण्या अगोदर आतापर्यंत आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने जी सेवा या समाजामध्ये दिलेली आहे, कर्कग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक प्लीज बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. यासाठी दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे आम्हाला त्याची रीतसर पावती बनवून डिजिटली ती तुम्हाला पोचती करता येईल. जय श्रीराम. चला आता आपण मुख्य मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. या अगोदर देखील पत्रकार परिषदा घेऊन भोंग्याने
आपल्या मालकाला अक्षरशः उघडं पाडलेलं आहे. ते अलिबागचं रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या 19 बंगल्यांचं प्रकरण, त्याचप्रमाणे आणखी काही प्रकरणं, त्याचप्रमाणे तेजस ठाकरे जे एका रेस्टो बार मध्ये बसलेले होते, त्याचा जो खर्च झाला एका रात्रीचा 3.5 का 4 लाख रुपये बिल झाले होतं. तसं मोहित कंबोज यांनी ते प्रकरण बाहेर काढलेलं होतं. त्यानंतर मोहित कंबोज यांनीच ते प्रकरण शिथिल सुद्धा करून टाकलं होतं की नको, जाऊ द्या, आपण या विषयावर नको बोलूया. मात्र भोंग्याने उकरून ते सगळं काढलं. आणि मग ध्यानीमनी नसताना सुद्धा किंवा इच्छा नसताना सुद्धा मोहित कंबोज यांना तो व्हिडिओच प्रसारित करावा लागला. घ्या, झाला की नाही सत्यानाश, पडली की नाही तोंडावर. बरं, तोंडावर कोण पडतंय? भोंगा पडतोय का? अजिबात नाही. तर ठाकरे पडताय, उदोजी, त्यांची पोरं. एवढंच काय, रश्मी वहिनींचं 19 बंगल्यांचे प्रकरण सुद्धा कोणी बाहेर काढले? यांनीच बाहेर काढले ना सगळे. पत्रकार परिषद घेऊन वरतून कॉलर टाईट करून विचारतात, कसं काय, बरं झालं का, छान झालं का? आणि आजूबाजूचे या लवंड्यांचे लोंटे वा 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 म्हणतात. 100 दाऊद 1 राऊत, 100 दाऊद 1 राऊत, आगे बढो हम तुम्हारे साथ है, कपडे फाडतात घरमालकाचे. तीच वेळ आणून ठेवलेली आहे. आता जी तुम्ही व्हिडिओ क्लिप बघणार आहात ना, ती व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही आणि ह्या दोघांवर तर अजिबातच विश्वास बसणार नाही. हे जे काही दोघं जण बोलत आहे हे म्हणजे असं आहे की स्वतःचे कपडे फाडायचे आणि रस्त्यावर हिंडायचं आणि म्हणायचं की बघा बघा लोक आम्हाला नावेडं म्हणतात, बघा बघा लोक आम्हाला नावेडं म्हणतात. म्हणजे काय, चुलीपाशी बसायचं, तिथंच भागायचं आणि म्हणायचं वास यायलाय अन्नाचा, वास यायलाय अन्नाचा. अशी यांची गत झालेली आहे. ही क्लिप बघितल्यानंतर आम्ही हे जे काही बोललेलो आहोत ना, हे तुम्हाला तंतोतंत पटेल मित्रांनो, तेव्हा ही क्लिप अवश्य बघा. उद्धवजी, पण हा पैसा येतो कुठून? हा पैसा येतो कुठून? याचं मूळ काय, याची गंगोत्री काय आहे? हा अचानक पैसा येतो कुठून? अभी मजा आएगा ना भिड़ो. फोटोग्राफी करतो, जरूर करतो. फोटोग्राफीतनं मी गेल्या वेळेला एक साधा फोटोग्राफर, त्या फोटोग्राफरने त्याच्या काढलेल्या फोटोजचं प्रदर्शन जर लावलं आणि ते फोटो जर विकले गेले तर साधारण किती पैसे गोळा होतील? महाराष्ट्रातला आतापर्यंतचा रेकॉर्ड काय आहे? आम्ही देखील अनेक मोठमोठ्या फोटोग्राफर्सला ओळखतो, जागतिक दर्जाच्या फोटोग्राफर्सला ओळखतो. छत्रपती संभाजी नगरमध्येच आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्यांचा जगामध्ये कोणी हात धरत नाही असे बैजू पाटील जागतिक कीर्तीचे फोटोग्राफर आहेत ते. पण त्यांच्याकडे अशी 6 मजली इमारत नाहीये, आजही नाहीये. इतकी वर्ष म्हणजे अख्खी हयात त्यांनी फोटोग्राफीत घालवली आहे. यांनी घालवली का? नाही. यांचं म्हणणं असं आहे की मी जे काही फोटो काढले, मध्यंतरी मी त्याचं एक प्रदर्शन भरवलं आणि त्या ऑक्शनमध्ये, त्या प्रदर्शनामध्ये, त्या लिलावामध्ये माझे फोटो विकले गेले आणि त्यामधून 5-6 कोटी रुपये जमा झाले. मातोश्री 2 ज्या जागेत उभी आहे त्या जागेचं संडास सुद्धा 5-6 करोड मध्ये म्हणणार नाही, इतकी त्या जागेची व्हॅल्यू आहे. मग 6 करोड मध्ये यांनी एवढी मोठी 6 मजली इमारत बांधली. कोण विश्वास ठेवणार आहे या गोष्टीवर? यांना विचारलं होतं तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय, हे म्हणतात फोटोग्राफी. फोटोग्राफी मधून एवढा पैसा कमवला जातो. फोटोग्राफी मधून अशा 2-2, 4-4, 5-5 कोटी रुपयांच्या गाड्या येतात. फोटोग्राफी मधून इतका वारेमाप खर्च केला जाऊ शकतो? अशक्य. फोटोग्राफी करून यांनी लंडनमध्ये मातोश्री 3 बांधली. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा, महिन्याला एकदा सहकुटुंब सहपरिवार यांची लंडनला वारी असते म्हणजे असतेच. हे काय फोटोग्राफी करून होत आहे? अशी कोणाच्या लग्नाची फोटोग्राफी करत असतील हे? कारण अंबानींकडच्या लग्नाच्या त्या सगळ्या सोहळ्यामध्ये यांना तर फक्त आम्ही खातानाच बघितलं आणि ह्यांच्या पोरांना नाचताना, एक नाचत होता, एक हळद खेळत होता आणि हे नुसतेच असे कमरेवर हात ठेवून इकडे तिकडे हलत होते, फिरत होते. ते काहीतरी बायका साड्या नेसता त्या टाईपचा काहीतरी झब्बा घातलेला होता यांनी तिथे. अंबानीच्या लग्नात सुद्धा यांना फोटोग्राफी करायला मिळाली नाही.
मग पैसा येतो कुठून? आलंय लक्षात, आलंय लक्षात. अंबानी सारख्या व्यावसायिकांच्या घराखाली जिलेटिनने भरलेल्या गाड्या ठेवून महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार, पत्राचा, खिचडी घोटाळा, कोविड घोटाळा, रेमडेसिवीर घोटाळा, किती आहे, कितीतरी नाव आहे बॉस. रस्त्यांचे घोटाळे. अरे 25 वर्षात यांना मुंबईची नाले सफाई करता आली नाही साधी, त्याच्यातही यांनी पैसा खाल्लेला आहे. मिठी नदीचा गाळ कोणाच्या घशात घातला हे सुद्धा आम्हाला माहितीये. अख्ख्या जगाला माहितीये. आम्हाला काय, अख्ख्या जगाला माहितीये. यांची सुनबाई आहे ना ती डिनो मोरिया, मध्ये चौकशी झाली होती ना. डिनो मोरियाला मिठी नदीचा गाळ काढण्याचं कंत्राट यांनी कोणत्या बेसवर दिलं असावं? काय एक्सपिरियन्स आहे त्या माणसाकडे साफसफाईचा? हा कधी स्वतःच्या घरात तरी झाडू मारत असेल का? पैसा कुठून येतो हे अख्ख्या जगाला माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही असली केविलवाणी सारवासारव अजिबातच करू नये. प्रश्न असा येतो की आता सारवासारव करावी लागणारच. त्याचं कारण असं आहे की प्रश्न विचारला गेला, ऑन कॅमेरा विचारला गेला. आता प्रश्न विचारला गेला म्हणजे उत्तर तर द्यावंच लागणार आहे. आता विचारणाऱ्याला ही अक्कल पाहिजे की आपण जो प्रश्न विचारत आहोत त्यामुळे आपलं घर ज्या माणसामुळे चालतंय, आपलं पोट ज्या माणसावर आहे, तो अडचणीत येतोय. उद्या चालून हा माणूस जर खपला तर आपणही खपणार आहोत याची सुद्धा ह्या माणसाला फिकीर नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं जे सुरुवातीला आम्ही उदाहरण दिलं होतं की आपलाच श्वान जेव्हा आपल्याला चावतो, एकदा दोनदा आपण सांभाळून घेतो, भूतदया आहे आपल्यात. पण तो जर सतत येऊन जाऊन चावा घेत राहिला तर जंगलात सोडून येतो ना आपण त्याला, बरोबर आहे ना? कारण तो पिसाळलाय अशी आपली धारणा होते. तसंच हे एक पिसाळलेलं स्वतःला संपादक म्हणवणारं राजकीय व्यक्तिमत्व जे कधीही लोकांमधून निवडून आलेलं नाहीये, हे सतत आपल्याला सातत्यानं अडचणीत आणत आहे. हे काय उद्धव ठाकरेंना कळत नसावं का? कळत असणार आहे. पण कुठेतरी शंका मनामध्ये अशी आहे की राऊतांच्या हातात ह्यांची काही कृष्णकृत्य असावीत, त्याचे पुरावे असावेत आणि त्या धाकापायी हे मूवांग होत असावेत किंवा काही बोलत नसावे या माणसाला. कारण विचार करा मित्रांनो, इतके सगळेजण, इतके खंदे लोक ज्यांनी शिवसेना उभी करण्यामध्ये, संघटना वाढवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान केलं, अशी माणसं निघून गेली तरीही हे अत्यंत असे रिलॅक्स, निर्ढावलेपणाने हे जगतायत. यांना फरकच पडलेला नाहीये काही. तर मग राऊत निघून गेल्यावर असा काय फरक पडणार आहे? थोडा विचार करा. जेव्हा राऊत 100 दिवस आर्थर रोडमध्ये होते तेव्हा काही फरक पडला होता का यांना? अजिबात नाही. यांनी लगेच सुषमा अंधारे पुढे दिली होती, हो ना? मग एवढं असून सुद्धा, राऊत सातत्याने यांना अडचणीत आणत असून सुद्धा हे या भरकटलेल्या प्राण्याला बाहेरचा रस्ता का दाखवत नसावे? प्रश्न आहे मित्रांनो. तुमच्या मनात जर या प्रश्नाचं काही उत्तर असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आम्ही वाट बघतोय तुमच्या उत्तराची आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या खुमासदार उत्तर देणाऱ्याचं नाव देखील आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जाहीर करू, मेन्शन करू, त्यांना स्पेशली मेन्शन करू. तेव्हा तुमचं मत अवश्य मांडा मित्रांनो. सुरुवातीला आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली त्यामध्ये आपण कर्कग्रस्त रुग्ण जे आहे त्यांचे औषध उपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवणाची सोय, आपला बेहाल शेतकरी राजा, त्याचे लेकरं, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं जेवण यासाठी प्रयत्न करतोय, सेवा देतोय. अन्न आणि किराण्याचे जिन्नसचे आपण किट्स वाटलेले आहे. तसेच किट्स आपल्याला परत वाटायचे आहे. अनेक ठिकाणावरून आपल्याकडे फोन येत आहेत. अनेकांना मदत हवी आहे. काही जणांची घरं पडलेली आहे, काही जणांकडे गुराढोरांना खाऊ घालायला चारा नाहीये. एका शाळेला आपल्याला उभं करायचं आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये हात जोडून विनंती आहे मित्रांनो, सहभागी व्हा. शेवटी आपलं कर्मच आपल्या सोबत येणारे आपलं कुणीच
आपल्याला वर घेऊन जायची आहे. ज्याला पळभरे म्हणतील हाय हाय मी जाता मागे राहील काय. हेच आयुष्याचं वास्तव आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं, सहकार्य करावं वाटतं त्या लोकांसाठी, ते अवश्य करा. तुमचा एक एक रुपया हा सत्कर्मातच लागणार आहे. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची डिजिटल पावती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तेव्हा मन मोठं करा, श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये पुढे या, एवढीच विनंती. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.